जय श्री स्वामी समर्थ। जेव्हापासून आम्ही उत्तराखंडच्या रोड ट्रिपला निघालोय तेव्हापासून म्हणजे प्रत्येक दिवस, प्रत्येक लोकेशन आणि प्रत्येक क्षण म्हणजे अविस्मरणीय होता। आणि आय थिंक आम्ही असं कुठे हे नजारे आम्ही कुठे बघितलेच नव्हते। बऱ्याचदा मी विचार केला होता लाईव्ह एकतर घ्यायचं किंवा व्हिडिओ काढायचं, पण अनफॉर्च्युनेटली ते पॉसिबल नाही झालं, कारण आम्हाला ते सगळं डोळ्यामध्ये आमच्या सामावून घ्यायचं होतं। पण आता आम्ही ज्या लोकेशनला आहोत ऋषिकेशमध्ये, त्या लोकेशनला मी रेजिस्ट नाही करू शकले। मी म्हटलं आज कितीही वेळ झाला, कितीही असं वाटलं की नाही अजून थोडंसं बघूया, अजून काय 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 आहे एक्सप्लोर करूया, त्याआधी मला एक व्हिडिओ काढायचा आहे। व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश आहे, तो तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच। आपण त्याआधी आपण एक लोकेशन बघून घेऊया। लोकेशन बघताय, खूप सुंदर असं लोकेशन आहे म्हणजे हे होतं असं म्हणायला हरकत नाही। या लोकेशन आय थिंक मला असं वाटतं की फार कमी लोक आले असतील जे ऋषिकेशला येतात। ते बरेच जण या लोकेशनला डेफिनेटली येतात, म्हणजे आम्हीही तसंच आलो आहे। या लोकेशनचं नाव आहे बीटल्स आश्रम। ठीक आहे, आता आश्रम काय आहे आणि हे बीटल्स असं नाव काय, म्हणजे असं थोडं फॉरेनर नाव वाटतं ना। सो तुम्हाला सगळ्यांना आय थिंक बऱ्याच जणांना माहिती असेल की बीटल हा एक बँड होता। सो या बँड जो होता तो म्हणजे इथला नव्हता, फॉरेनर्स होते ते। तर ते लोक इथे येऊन या आश्रमामध्ये त्यांनी मेडिटेशन केलं होतं। येस, सो हे मेडिटेशनसाठी खूप फेमस असं आश्रम होतं। आता नाही, आता आय थिंक खंडर झालं त्याचं। सो सगळ्यात पहिलं आधी आपण आश्रमाचे डोम बघूया का। खूप सुंदर सुंदर असे डोम आहेत। हे डोम याचं कारण हे आहे, याचं नावच, या आश्रमाचं नाव आहे 84 कुटिया। 84 कुटिया म्हणजे 84 फुटिया म्हणजे डोम। हे असे या प्रकारचे असे डोम आहेत या आश्रमामध्ये। मी आतमध्ये जाऊन आली आहे, वेळ मिळाला तर मी फोटो वगैरे अपलोड डेफिनेटली करेन। पण 84 म्हणजे 84 छोट्या छोट्या डोम्स म्हणजे कुटिया म्हणजे काय म्हणतात त्याला, हट, झोपडी किंवा मेडिटेशनचं एक छोटंसं सेंटर असं इथे आहे आणि होतं, म्हणजे आता नाही आहे। काय मजा आहे बघा ना, इतकं सुंदर आहे ना आतमधून, तर असं इतका थंडावा वगैरे मिळतो। बाजूलाच आपली गंगा नदी आहे, दाखवू शकता इथे बाजूला, असं दाखव, इथे ना अशी गंगा नदी आहे। सो या गंगा नदीच्या तीरावर त्यांनी एक सुंदर असं आश्रम तयार केलं होतं। इथे एक महर्षी होते, त्यांनी मेडिटेशनचं म्हणजे आय थिंक 1960च्या दरम्यान हे बनलं आहे आश्रम। आणि त्यावेळेला म्हणजे विचार करा, आत्ता आपण मेडिटेशनला थोडं सिरियसली घ्यायला लागलं। सो त्यावेळेला हे आश्रम बनलं होतं फक्त मेडिटेशनसाठी। किती म्हणजे थ्रिलिंग आहे ना ही गोष्ट। म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही बघत होतो तेव्हा असं वाटलं की इतकं मोठं असं आश्रम आणि हे इतकी सुंदर सुंदर कॉन्सेप्ट, कारण प्रत्येक डोम असं वेगवेगळा आहे, प्रत्येकाला असं वेगवेगळी स्पेस आहे। मस्त आतमध्ये आपण बसून अगदी निवांतपणे मेडिटेशन करू शकतो आणि बरंच काही। जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम एंटर केलं तेव्हा मला असं वाटलं की यार शिट, हे बंद का झालं। आणि आत्ता त्याची हालत बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं, म्हणजे हे डोमचे जे पत्थर आहेत, म्हणजे त्याला स्टोन्स जे आहेत गोल गोल दिसत आहेत, हे गंगा नदीच्या म्हणजे पात्रातून घेतलेले स्टोन्स आहेत। म्हणजे यापेक्षा अजून काय ऑथेंटिसिटी हवी आहे यार। एक एक डोम असा प्रॉपर, म्हणजे नेमकीच जागा, तितकीच दुसऱ्या पण ह्यामध्ये स्पेस, दोघांच्या मधली स्पेस अगदी तेवढीच। बघायला असं वाटतं की आपण कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमध्ये आहोत। पण फॉरेन कंट्रीमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे की फॉरेन कंट्री, म्हणजे आत्ताच आम्ही मगाशी डिस्कस करत होतो की हेच सेम आश्रम जर इटलीमध्ये किंवा रोममध्ये असतं तर किती छान जतन करून ठेवलं असतं। पण आपण करतोय का? इतकं सुंदर आणि इतकं छान कॉन्सेप्ट असलेलं हे आश्रम आता बंद आहे। तिथे फक्त आता येऊन व्हिजिट करून आपण जाऊ शकतो, मेडिटेशन नाही करू शकत। मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा म्हणजे चुकीची गोष्ट अजून असूच शकत नाही। आपल्या म्हणजे इंडियन सरकार जी आहे ती ट्राय करत असते, पण मला असं वाटत नाही की या अशा प्रेसियस गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही जतन केल्या जातात, त्या छान जतन व्हाव्या असं मला वाटतं। मला माहिती इथे बऱ्याच जणींना हे माहितीही नसेल की हे आश्रम आहे आणि त्या आश्रमाचा बॅकग्राऊंड काय आहे आणि आपण इथे येऊन मेडिटेशन करू शकत होतो आणि बरंच काही। म्हणजे म्हणून मी हा व्हिडिओ म्हणजे सांगितला, आज व्हिडिओ काढणार, कारण मला हे आश्रम मुळे दाखवायचं होतं। इथे आपले गुरु जे होते महर्षी,
किंवा वेगवेगळे साधू संत इथे येऊन राहायचे. आता काय झालं त्यांचं, आपली संस्कृती आहे ही योगा. म्हणजे आम्ही आता इथे जेव्हा ऋषिकेशमध्ये जस्ट रोम अराउंड करत होतो तेव्हा आम्हाला जाणवलं की इथे इंडियन्स कमी आणि फॉरेनर्स जास्त आहेत. का? ते मेडिटेशनसाठी येतात आणि मेडिटेशनसाठी इतक्या लांबून लोक येतात. आणि मेडिटेशनचं जे सर्वात जुनं सेंटर आहे, वन ऑफ द ओल्डेस्ट सेंटर असं म्हणू शकतो याला, तेच आज बंद आहे. म्हणजे याच्यापेक्षा शोकांतिका काहीच असू शकत नाही. खूप छान वाटतंय मला. म्हणजे एक तर मी ते बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी, पण वाईट या गोष्टीचं वाटतं की हे परत सुरू करावं यार. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर तर आहे, फक्त त्याला थोडी डागडुजी केली तर काम होईल. म्हणजे आमच्यासारखे लोक इथे मेडिटेशन करू शकतात आणि ऑफकोर्स तुम्ही येऊ शकता. मला असं वाटतं की जे जे ऋषिकेशला येतील त्यांनी डेफिनेटली एकदा तरी ह्या आश्रमाला थोडासा तरी टाईम द्यावा आणि यावं, व्हिजिट करावं. ह्याचं नाव बीटल्स आश्रम यासाठी आहे की बीटल नावाचा एक जो बँड होता ते लोक इथे आले आणि त्यांनी इथे त्यांची गाणी लिहिली. म्हणजे किती मोठी गोष्ट. आणि त्यांच्यामुळे फॉरेनर्स आज इथे येतात आणि आपण काहीच करत नाही आहोत. एनिवेज, फक्त तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे की हे बघून घ्या, घर बसल्या मस्त तुम्हाला असे नजारे बघायला मिळतात. हे सगळे डोम्स म्हणजे सगळीकडे असे पसरलेत. 84 डोम्स आहेत, 84 डोम्स आहेत आणि प्रत्येक डोम असा एक मस्त, म्हणजे त्या आतमध्ये पण ना असं फर्स्ट आणि सेकंड स्टेप आहे. म्हणजे आता याच्या आतमध्ये गेलो आपण तर इथून वरच्या मजल्यावर तुम्ही जाऊ शकता. आतमधून अशी शिडी आहे. काय भारी कॉन्सेप्ट आहे माहिती आहे. बाकी लवकरच आपण भेटतो. आता यानंतर मी मसुरीला जाणार आहे आणि मसुरी आमचं शेवटचं डेस्टिनेशन असणार आणि त्यानंतर मुंबई. येस, सो लवकरच आपण लाईव्ह घेणार आहोत. आज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड करेन. तुम्हाला काय वाटतं, मी जे सिरियस टॉपिक जो आज उचलला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये डेफिनेटली लिहून द्या. आणि मला जर मिस करत असाल तर प्लीज यार असं एखादा तरी मेसेज टाका की आय मिस यू ऑल अँड आय लव्ह यू. जय श्री स्वामी समर्थ.